ठीक आहे, आपण लक्षवेधी सुरुवात करूया। लक्षवेधी क्रमांक 1 सन्माननीय अशोक उर्फ भाई जगताप। सभापती महोदया, एक अतिशय महत्त्वाची आणखीन राज्याच्या लक्षवेधी क्रमांक 1 सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदया, एक अतिशय महत्त्वाची आणखीन महत्त्वाच्या अशा या विषयावरची लक्षवेधी आहे। शिवशाही आपण बसेस सुरू केल्या, चांगल्या उद्दिष्टाने केल्या, त्याचं उद्दिष्ट आजही चांगलं आहे। परंतु आपण जर एक गोष्ट या ठिकाणी जर पाहिली मंत्री महोदय, 365 दिवसामध्ये 305 अपघात झालेत। म्हणजे आपण नक्की काय करायला निघालेलो आहोत? आता ह्या अपघाताची कारणं सुद्धा आहेत। आपल्याकडे असलेल्या साधारण एक 1100 ज्या बसेस आहेत त्याच्यात 900 ह्या आपल्या विभागाच्या आहेत, आपल्या डिपार्टमेंटच्या आहेत। त्या 900 बसेस पैकी जवळजवळ 300 बसेस या नादुरुस्तच आहेत। प्रायव्हेट बसेस जे आपण जे काही लोकांकडून आपण घेतलेले आहात, 205 बसेस काहीतरी प्रायव्हेट लोकांकडून घेतले होते अशी माहिती आहे। परंतु त्याच्यापैकी नादुरुस्त असलेले जवळजवळ 200 आहेत। तुमच्याच उत्तरातलं आहे हे, माझ्या मनातले मी काही कसलेही आकडे, हे सगळे तुमच्या उत्तरातले आहेत। प्रश्न असा निर्माण होतो की या बसेसना एक क्रायटेरिया आहे, 8 लाख किलोमीटर आणि 10 वर्ष असा तो क्रायटेरिया आहे आपला। याच्यातल्या अनेक बसेस हा क्रायटेरिया पार करून सुद्धा ते आपण चालवतोय आणि त्या बसेसना आग लागतात। मृत्युमुखी पडलेली लोक आहेत त्याच्यामध्ये, आकडेवारी तुम्हीच दिलेली आहे। आता इतकं सगळं घडत असताना सुद्धा जर आपण या विषयाकडे जर लक्ष घालणार नसेल तर काय आपण कशा पद्धतीने या महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जाणाऱ्या या प्रवाशांना आपण हे करणार आहोत, मला सांगा। ही गोष्ट खरी आहे की खासगी बसधारकांचा जो काही सुळसुळाट चालला होता त्याला आळा घालण्यासाठी हा सरकारने निर्णय घेतला त्या काळामध्ये, आणि तो अतिशय यशस्वी आहे। दुर्दैव असं आहे की तो यशस्वी होत असताना आपण इतके गाफील आहोत की आपल्या देशाचे नागरिक, ते प्रवासी मृत्युमुखी पडत आहेत, आग लागते त्या बसेसना, तरी सुद्धा आपण त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर ते फारसं चालणार नाही। आणि म्हणून माझी या ठिकाणी स्पेसिफिक मागणी अशी आहे, ज्या पद्धतीने आपण स्वतःच्या 900 बसेस घेतल्या होत्या, त्या नादुरुस्त बसेस आहेत, त्या काढून टाकल्या पाहिजेत। कारण 8 लाख किलोमीटर आणि 10 वर्षाचा क्रायटेरिया पार केलेल्या त्या बसेस आहेत। त्या बसेस चालवणं म्हणजे परत एकदा तो मृत्यूचा सापळा त्या सगळ्या रस्त्यावर चालवण्यासारखा आणि लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे। त्या करणार का आपण? त्या ज्या नादुरुस्त बसेस आहेत त्या स्क्रॅप करून त्या जागी स्वतः आपल्या महामंडळाच्या नवीन बसेस घेणार का? हा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा महत्वाचा प्रश्न जो असा आहे की माहिती अशी आहे की आता येणाऱ्या याच्यामध्ये भविष्यामध्ये ज्या काय 5000 साधारण काही बसेस नवीन आपल्या ह्याच्यामध्ये ताफ्यामध्ये येणार आहेत अशी माझी माहिती आहे। 5150 इलेक्ट्रिक खासगी बसेस आपल्या ताफ्यामध्ये येणार आहेत अशी माझी माहिती आहे। मला हे मुद्दाम पाहिजे, त्याचं कारण सांगतो की आज आपण बघितलं एसटी ही अतिशय याच्यावर अगदी ज्याला म्हणतो हातगाईवर आलेली आहे। एसटीचा ड्रायव्हर, कंडक्टर, तो चालक, वाहक हे आज जवळजवळ बेकार व्हायला आलेले। त्याचे आंदोलन किती झाली त्याच्यावर मी जाणार नाही, पण हे 500 मी प्रश्न 2 विचारले ऑलरेडी, हा त्याला जोडून यासाठी विचारतोय कारण हा प्रश्न पुढच्या याच्यामध्ये भविष्यामध्ये या सगळ्या मंडळाचं वाटोळ करणार आहे, या सगळ्या कर्मचाऱ्यांचं वाटोळ करणार आहे। 5150 बसेस ज्या इलेक्ट्रॉनिक खासगी मालकाच्या येणार आहेत त्यांचे ड्रायव्हर येणार आहेत। आपले ड्रायव्हर काय करणार आहेत? आपले बस चालक काय करणार आहेत? आपले वाहक काय करणार आहेत? आणि म्हणून आधुनिकीकरणाला स्वागत। या सगळ्या बसेस आपण घ्या, स्वतः घ्या, आणि याच्यावर एसटीचे जे आपले ड्रायव्हर आहेत, चालक आहेत, वाहक आहेत, त्यांची रोजगारी आहे ती टिकली पाहिजे। या दृष्टीने सरकार काय निर्णय घेणार आहे? 3 प्रश्न आहेत। म्हणजे सविस्तर यासाठी केलं कारण तुमचं उत्तर सविस्तर होतं, आकडेवारी तुम्ही दिलेलीच मी मांडले, माझ्या मनातली एकही आकडेवारी याच्यामध्ये नाही। आणि म्हणून आपण या बाबतीमध्ये काय करणार आहात, सरकार काय निर्णय घेणार आहे
याची आपण या ठिकाणी मला माहिती द्यावी. सभापती महोदया, सन्माननीय सदस्य भाई जगताप यांनी पर्टिक्युलर शिवशाही बसच्या संदर्भामध्ये जो काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, साधारणपणे 2017-18 मध्ये प्रवाशांना अधिक सुखकर प्रवास करता यावा, तसेच खाजगी वाहतुकीशी स्पर्धा करीत असताना जो काही खाजगी बसेसकडे जो काही प्रवासी वळालेला होता, त्या प्रवाशांना आपल्या या एसटी महामंडळाच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून देण्याच्या चांगल्या भावनेतून ही शिवशाही बस सेवा त्या ठिकाणी सुरू करण्यात आली. मला वाटतं की याच्या उत्तरामध्येच सविस्तर माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधारणपणे स्वमालकीच्या म्हणजे एसटी महामंडळाच्या 900 बसेस आहेत आणि भाडे तत्वावरच्या 205 बसेस त्या ठिकाणी कार्यरत होत्या. ही वस्तुस्थिती आहे की 2022-23 या वर्षाचा जर आपण अपघातांची संख्या जर आपण बघितली तर 10 आपले जे काही महामंडळाच्या बसेस होत्या त्याच्यामध्ये 10 हे दुःखद निधन झालंय, 110 गंभीर जखमी झाले आणि किरकोळ 125 असे 245 अपघात 900 हा ते जी वस्तुस्थिती आहे ती रेकॉर्डवर ठेवतोय. समर्थन करण्याचा विषय नाही, ही माहिती म्हणून मी ऑलरेडी रेकॉर्डवर दिलेली आहे, त्या काही झाकून लपून ठेवण्याचा विषय नाही. आणि म्हणून ह्या दुःखद घटना आहेत आणि या घटना कमी कशा करता येतील त्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळाच्या वतीने त्या ठिकाणी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मग आग लागली तर त्याला प्रतिबंधक कसं करता येईल यासाठी कमिटी नेमण्यात आली. त्याच्यातनंही काही चांगल्या सूचना आलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी आपण त्या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून काही तांत्रिक दोष त्यामध्ये होते ते पण दूर करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून निश्चितपणे हे प्रमाण कमी कसं करता येईल या दृष्टिकोनातून एसटी महामंडळ त्या ठिकाणी प्रयत्न करताय. त्याच्यासोबतच तुम्ही जो दुसरा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे इलेक्ट्रिक बसेसच्या संदर्भामध्ये 5300 इलेक्ट्रिक बसेस त्या ठिकाणी प्रस्तावित आहेत, त्याच्यापैकी 150 बसेस दाखल झालेल्या आहेत. नवीन 700 बसेस आपल्या विभागामध्ये त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. 2400 बसेसच्या निविदा स्तरावर त्या ठिकाणी प्रस्तावित आहेत. भाडे तत्वावरच्या 500 बसेसच्या पैकी 240 बसेस त्या ठिकाणी फक्त दाखल झालेल्या आहेत. आणि म्हणून इलेक्ट्रिक बसेस घेतल्याच्या नंतर निश्चितपणे महामंडळाच्या बसेस कमी होणार नाहीत, महामंडळाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय त्या ठिकाणी होणार नाही. उलट पक्षी आपण जर बघितलं असेल पाठीमागच्या काळामध्ये एसटी महामंडळाच्या वतीने किंबहुना सरकारच्या वतीने जे काही चांगले निर्णय आपण त्या ठिकाणी केलेत. आपल्याला माहितीच आहे की अमृत ज्येष्ठ नागरिक योजना की ज्यामध्ये 75 वर्षाच्या वरील वृद्धांना आपण मोफत प्रवास त्या ठिकाणी घोषित केला. 65 ते 75% लोकांना वयाच्या लोकांना त्या ठिकाणी 50% एसटी भाड्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. सांगतोय ना, ऐकून तर घ्या. याचा फायदा आपल्या महामंडळाला कसा होतोय ते आणि एसटी जे काही कामगार आहेत आपले ज्यांनी यापूर्वी वारंवार आंदोलनं केली त्यांना आता आपण प्रतिपूर्ती करतो या योजनेच्या माध्यमातून. जे यापूर्वी समिती नेमण्यात आली त्याचा जो काही अहवाल आलेला आहे, सभापती महोदय, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेच्या माध्यमातून साधारणपणे 12,89,00,000 लाभार्थ्यांनी प्रवाशांनी लाभ घेतला आणि त्याच्या पोटी सरकारने 662 कोटी रुपये प्रतिपूर्ती केलेली आहे. एसटी महामंडळाला हे पैसे दिलेले आहेत. महिला सन्मान धोरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल, आनंद होईल. अशा प्रकारचा जे काही धोरण आपण स्वीकारलं, महिलांना एसटी मध्ये 50% भाड्यामध्ये जी काही सूट दिली त्याच्या अगेन्स्ट साधारणपणे 17,42,00,000 महिलांनी प्रवासाचा लाभ घेतला आणि त्याच्यासाठी 505 कोटी रुपयाची प्रतिपूर्ती करण्यात आलेली आहे. विविध सामाजिक संघटनांना ज्या काही सवलती देण्यात येतात त्याच्या पोटी सुद्धा 334 कोटी रुपयाची प्रतिपूर्ती करण्यात आलेली आहे.
मला सांगायचं तात्पर्य असं आहे की यामुळे जे काही आपल्या कामगारांचा सरकारकडनं पैसे द्यावे लागायचे या प्रतिपूर्तीच्या माध्यमातून आता ते हक्काचे झाले, एसटी महामंडळाचे ते हक्काचे झाले आणि म्हणून निश्चितपणे हे अपघात कमी कसे करता येतील, आपल्याही काही सकारात्मक सूचना असतील तर त्याचा स्वीकार त्या ठिकाणी केला जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल. अनिकेत तटकरे, मी ज्या क्रमाने हात वर केले त्या क्रमाने देते. तुम्ही आता केलं. सभापतीमध्ये मंत्री महोदयांनी विस्तृतपणे या ठिकाणी उत्तर दिले. मात्र अपघाताची मूळ कारणं काय याच्याकडे सुद्धा आपण गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आपण जर पाहत असाल तर वाहकांना सुद्धा बऱ्याच वेळेला 2-2, 3-3 दिवस सलगपणाने आपण वाहनं चालवायला लागतात. त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची शौचालयाची व्यवस्था, त्यांची आरामाची व्यवस्थाकडे आपण दुर्लक्ष करतोय. त्याच्यामुळे ह्याकडे सुद्धा सुधारणा करण्याकरता शासन काही गोष्टी पावलं उचलणार आहे की नाही हा तर मूलभूत प्रश्न त्या वाहक आणि चालक हे दोन्ही त्या ठिकाणी आपल्याकडे पाहत आहेत. त्याचबरोबर आपण जर मंत्री महोदय पाहिलं तर जसं आपण शिवशाहीच्या बाबतीत बोलतोय तसंच मोठ्या प्रमाणावर आपल्या ज्या लाल परी आहेत यांचे सुद्धा अपघात मोठ्या प्रमाणावर वाढलेत. भाई आपण म्हटलं ते फक्त 365% शिवशाहीचे झालेले आहेत. मात्र एक्सप्लेन करू नका, विषय महत्वाचा आहे. सभापती महोदय, महत्वाचाच आहे. थोडक्यात प्रश्न घ्या, 7-8 जणांना बोलायचंय परत सगळ्यांना. महत्वाचंच आहे. हा. पण अजूनही त्याच्यावरच येतो. आता मी एसटीचं सोडतो मी मंत्री महोदय, मात्र अपघातग्रस्त जे झालेले आहेत त्यांना दुर्दैवरित्या मृत्युमुखी पडलेल्यांना अजूनही मोबदला मिळालेला नाही. 3 महिन्यापूर्वी आमच्या मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला, सगळी कागदपत्र पूर्ण झाली, 13 लाख रुपयाचा मोबदला देण्याच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं. पण दुर्दैवरित्या 3 महिन्याहून झाल्यानंतर सुद्धा टेमकर म्हणून कुटुंब आमच्या रोह्यातलंच आहे, त्यांना अजून मोबदला मिळालेला नाही. तो कधीपर्यंत देण्यात येईल याच्या संदर्भात सुद्धा आपण स्पष्टता द्यावी. सभापती महोदया, बसमध्ये जर दुर्दैवाने कोण अपघातामध्ये दुःखद निधन झालंय तर त्यांना 10 लाख रुपये देण्याचं ऑलरेडी प्रावधान आहे. जर असं कुठं राहिलं असेल तर निश्चितपणे त्याची नोंद घेईल आणि आजच ती तपासणी करून जर ते त्या निकषांमध्ये बसतात आहेत तर ताबडतोब ते देण्याची सूचना त्या ठिकाणी केली जाईल. त्याच्यासोबतच आपण जो काही मुद्दा उपस्थित केला की जे चालक असतात, आपले जे काही कर्मचारी स्टाफ आहे त्यांना काही सोयी सुविधा त्या बस स्थानकांमध्ये उपलब्ध झाल्या पाहिजे आणि म्हणून निश्चितपणे मागच्या मे महिन्यामध्येच माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाने आपण सर्व महाराष्ट्रातली जी काही आपली 500च्या पेक्षा जास्तीची बस स्थानक आहेत यांचं स्वच्छता करणं, त्यांना रंगरंगोटी करणं, त्यांची दुरुस्ती करणं, त्याच्यासोबतच काही जे बस स्थानक आहेत ते नवीन बांधणं, त्याच्यासोबतच काही बीओटी तत्वावर बस स्थानकांची निर्मिती करणं हा सगळा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे आणि दृश्य स्वरूपामध्ये लवकरच याचं चित्र दिसून येईल. सन्माननीय किशोर दराडे, भाई जरा थोडं मला बाकीच्या सदस्यांना नाही देणार आहे ना काही. अहो जे कधीच बोलत नाही सदस्य त्यांनाही थोडं मला द्यायला पाहिजे ना. नाही मी देणार, मी लगेच सभापती महोदय, देणार तुम्हाला. किशोर दराडे बोला. हा सभापती महोदय, हा गेल्या 3 दिवसापासून थांबा जरा, मला वाटतं या सर्व बस स्थानकांची नवनिर्मिती करीत असताना त्या ठिकाणी स्टाफचे साठी सुद्धा सुविधा आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि प्रवाशांच्या साठी सुद्धा चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सन्माननीय किशोर दराडे, गेल्या 3 दिवसापासून नाशिकमध्ये बसचा संप चालला आहे. पूर्वी त्या महामंडळाच्या बस महानगरपालिकेला दिल्या आणि महानगरपालिकेने बाकी सदस्यांना पण द्या. प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला दिल्या. त्या प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरने वाहक चालक आणि कंडक्टर भरले. गेल्या 6 महिन्यापासून अद्याप त्यांचे पगार झालेले नाही. त्यामुळे नाशिककरांची फार मोठी हाल होतीये. तर मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरवर आपण काय कारवाई करणार आहात आणि त्या बसेस कधी चालू होणार आहात. दुसरी गोष्ट, त्या कॉन्ट्रॅक्टरने वाहक चालक यांना फार अतिशय अल्प मानधन दिलेलं आहे, त्यामुळे त्यांना खूप हाल भोगायला लागतं. त्यामुळे आपण शासन म्हणून काय करणार आहात ते आम्हाला सांगा. ठीक आहे मंत्री महोदय. सभापती महोदय, ही जी काही बस सेवा आहे ती महापालिकेच्या अंतर्गतली बस सेवा आहे
तरी पण आपण नाशिकमध्ये या संदर्भातले आढावा बैठक घेऊ आणि त्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. मग आजच घ्या बैठक किंवा उद्या सकाळी फार ताबडतोब माहिती घेतो. लगेच त्वरित करायला पाहिजे त्याच्यामध्ये. सन्मान प्रवीण दरेकर, शॉर्टमध्ये प्रश्न. सभापती महोदया, या ठिकाणी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये खाजगी चालकांचं गैरवर्तन अशा गोष्टी करतो आणि अपघात त्यांच्यामुळेच होतोय, त्यांच्या दुर्लक्षामुळे होतोय. पण त्यांच्याही काही व्यथा वेदना संवेदना ते समजून घेण्याची शासनाला आवश्यकता आहे. कारण सभापती महोदया, जे टेम्पररी चालक आहेत त्यांना किती पगार आपण देतो? 10-12 हजार रुपयावर ते त्या ठिकाणी काम करणार. त्यांची मानसिक अवस्था काय, त्यांच्या घरदार कसं चालतं, याचा सुद्धा सरकार दरबारी विचार होऊन त्यांच्या पगारात वाढ करण्याची व त्यांना शाश्वत नोकरीचं आश्वासन देण्याची आवश्यकता आहे. आपण एसटी कर्मचाऱ्यांची मोठी आंदोलनं झालं, त्याच्यावर उपाययोजना काढायचं ठरलं, परंतु त्या संदर्भामध्ये हे जे ड्रायव्हर कंडक्टर, आज या मगाशी तटकरे साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की त्यांना कुठली व्यवस्था नाही. त्यांच्या आरोग्याची तपासणी, कुठल्या रोगांना सामोरं जात आहे, ते एसटीच्या ड्रायव्हरची केबिन असते ती एवढी गरम होते, एवढे त्यांना आजार असतात. कधी माणूस म्हणून आम्ही त्यांचा विचार करणार आहोत की नाही? कारण माझेही वडील एसटी कंडक्टर होते, मला माहित आहे त्यांची मानसिकता कामावरून आल्यावर काय होते ती. आणि मग जर केवळ एसटी गैरवर्तन चालकांचं वाहक उद्धत वाटतात, बेदारकपणे चालवतात, पण त्याचबरोबर त्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय हा कामगार आहे त्याचा विचार करणार आहोत की नाही? सगळ्यांना सवलती देतो, सगळ्यांना फॅसिलिटी देतो, यांचा माणुसकीच्या दृष्टीनं विचार होण्याची ताई सभापती महोदय या ठिकाणी आवश्यकता आहे. त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य आणि त्यांच्या व्यवस्थेच्या संदर्भात थातूरमातूर नाही, नेमकं काय शासनाकडे ऍक्शन प्लॅन आहे तो सांगा किंवा करणार आहात ते सांगा. आणि या ड्रायव्हर कंडक्टरचे तात्पुरत्या स्वरूपात 8-10 हजार पगार, सन्मान्य दरेकर, माथाडी कामगार इकडे आमचे 40-50 हजार रुपये त्या ठिकाणी कमावतात, मेहनत करतात आणि हे 24 तास त्या ठिकाणी दिवस रात्र करतात. कोण टपावर झोपतंय तर कोण त्या ठिकाणी झाडाखाली झोपतंय. मला वाटतं याच्यामध्ये आपण काय करणार आहात माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदया, थोडं इकडे देते. एसटीचे जे काही कर्मचारी बांधव असतात तर यांच्या जे काही सोयी सवलती असतील किंबहुना पगार असतील किंवा इतर जे काही विषय असतील तर या संदर्भामध्ये निर्णय करण्याचा जो काही पद्धती आहे तर अधिकृत जी काही कामगार संघटना आहे याच्याशी संवाद केला जातो आणि त्याच्यातनं चर्चा विनिमय करून त्या ठिकाणी मार्गक्रमण त्या ठिकाणी केलं जात आहे. पहिली गोष्ट तर आताच्या घडीला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये जी काही आपण या ठिकाणी सूचना केलेली आहे, महामंडळाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आरोग्य तपासणीच्यासाठी 3,000 रुपयाचं मानधन त्या ठिकाणी दिलं जात आहे आणि हो मासिक. आणि यापूर्वी ही वस्तुस्थिती की अतिशय कमी पगार त्या ठिकाणी असायचे, परंतु डिसेंबर 2021 मध्ये जे काही मागच्या काळात संप वगैरे जे काही झाले तर तेव्हापासून कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये साधारणपणे सेवा कालावधी निहाय 5,000 रुपये, 4,000 रुपये आणि 2,500 रुपये अशी वेतनवाढ त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांचा वार्षिक वेतनवाढीचा दर 2% 3% करण्यात आलेला आहे. घरभाडे भत्त्याचा दर 7%, 14% असा असायचा, तो 21% 8%, 16% आणि 24% असा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापूर्वी 2 महिने पासाची मुदत असायची, ती आता 6 महिने त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हा जो काही 3,000 रुपये आहे हा 2 वर्षाच्या साठीचा आहे आणि प्रतिवर्षी 1,500 रुपये दर महिन्याला नाही. तो शब्द मी मागे घेतो, होते, आम्ही होतो, करार केला. माननीय मंत्री महोदय, आपण मुख्यमंत्री होता. सन्माननीय जयंतराव, नाही बरोबर आहे तुमचा हरकत अपघातांच्या संदर्भातली लक्षवेधी आहे मंत्री महोदय, पण नरेंद्र दराडे, अनिल परब, कपिल पाटील यांनी हात वर केला. मी प्रत्येकाला बोलू देते ना. नाही, सन्माननीय दरेकरांनी विचारलं ना की तुम्ही कामगारांबद्दल काय करताय म्हणून ते बोलतायत.
हे पहा, असं आपल्याला म्हणता येणार नाही. मध्ये एकच तुमच्याकडे त्यांच्याकडनं मंत्रिपद काय हा निर्णय झालेला आहे, आर्थिक अडचण आहे किंवा तरतूद होऊ करू शकत नाही म्हणून आम्ही तो थांबवलेला आहे. ऑलरेडी ते सभागृहात आपण 4 दिवस सभागृह बंद पाडलं असतो तेवढ्या त्यावेळेला, आणि विचार करून मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. उद्धवजी मुख्यमंत्री असताना तेव्हा 8-10 वेळा मिटिंग झाली, त्याच ते मंत्री महोदय ते रेकॉर्डवर येऊन दे. त्यात नाही तर सगळ्या घेतलेल्या आहेत, सगळ्या करार झालेला आहे. तुम्ही बोलायला पाहिजे ते. हा बोला ना तुम्ही. नाही हे पहा, नाही बाई थांबा एक मिनिट. नरेंद्र दराडे बोला. तुम्ही बाकीच्यांनी मुद्दे मांडत असताना जे काय आधीच्या गव्हर्नमेंटने केलं असेल ते विचारू शकता, बोलू शकता ना. असं नाही उगाच भाई तुम्ही इतर सदस्यांना बोलू द्या. नाही असं नाही. हे पहा, जे सदस्य कधी बोलत नाहीत त्यांना बोलू द्या ना. असं नाही करायचं. नरेंद्र दराडे तुम्हाला बोलायचं नाही का? मग नंतर म्हणायचं नाही, संधी दिली. बोला चला. हा नाही नका विनंती करू, बसा खाली. मी तुम्हाला विनंती करते, नका विनंती करू. मला बाकीच्या सभा उमा खापरेंचा हात भाई जगताप काय विनंती करता असं तुम्ही अनुभवी सदस्य आहात. सभापती महोदय. सगळे सदस्यांची आता त्यांची अहो नाही ना भाई जगताप, मी तुम्हाला विनंती करते, तुम्हाला मी शेवटी देते ना. असं काय करता सभापती महोदय. नाही का बोलायला? अहो बाकीच्या सदस्यांनी आता ते लक्षात घेऊन प्रश्न विचारले पाहिजेत. मी तुमचे प्रश्न मी देऊ शकत नाही ना. सभापती महोदय धन्यवाद. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आज इथं प्रश्न सोडायला आले त्याबद्दल मी आभार मानतो. प्रश्न 2 आहे माझे. एक, महिला कंडक्टरांना वाहक आणि चालक अशा ड्युट्या ते आपण देतो, नाईटला देतो, त्यांचे ते नाईट विचारू तुम्ही द्या ना, बंद काय करणार हरकत का? आहे? जो विचारू दुसरी त्यांना गोष्ट, किशोर दराडे जे प्रश्न मांडला, महापालिकेच्या बसेस 3 दिवसापासून बंद आहे, त्याचं उत्तर काय आपण दिलं नाही योग्य. म्हणून त्या बसेस आपण कंडक्टर ड्रायव्हरला चालू करून केव्हा देणार, असे माझे 2 प्रश्न आपल्याला आहेत. कपिल पाटील याच्यानंतर. सभापती महोदया, तो नाशिक महानगरपालिकेच्या अनिल परवा अंतर्गतल्या बोलायचे. बस सेवेचा तो विषय मी सगळ्यांना काय ताबडतोब बोलवता? हा. आज आपण ताबडतोब हे कामकाज संपलं की आपण त्याच्याशी संवाद साधू आणि त्याच्यातनं मार्ग काढू आणि महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली आपली जी सूचना आहे त्याच्यातनं सकारात्मक आपण निर्णय करू. सन्माननीय कपिल पाटील. सभापती महोदया, मूळ प्रश्न अपघाताच्या संदर्भात होता. अपघात प्रामुख्याने अनट्रेंड ड्रायव्हर्स यांच्याकडनं होतो, कंत्राटीकरणातून उद्भवलेली समस्या आहे. त्यामुळे माझा पहिला प्रश्न आहे की खासगीकरण आणि कंत्राटीकरण एसटीतून पूर्णपणे बाद करणार का? एसटीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सन्मानित सदस्य प्रवीण दरेकरांनी ज्या तळमळीने त्यांच्या वेदना सांगितल्या, त्या वेदना जर दूर करायच्या असतील तर या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा देणार का? हा दुसरा प्रश्न. आणि मगाशी तुम्ही जो सेवानिवृत्त कर्मचारी म्हणजे एकदा कर्मचारी रिटायर झाला की त्याची देणी काही मिळत नाहीत, इथून 4-5 चिपळूणच्या बोलायचे. संदर्भात एक उमा केस खापरेंनी मी तुम्हाला हातवर इथे केला देतो. आता. त्यांच्या नादाला यांच्या सगळ्या शिल्लक रकमा वेतनवाढीचा फरक हा तुम्ही देणार का? हा तिसरा प्रश्न रिटायर लोकांचा. चला मंत्री महोदय बोला. सभापती महोदया, ज्या शिवशाही बसच्या संदर्भातला हा मूळ प्रश्न होता, त्याच्यातल्या खाजगी भाडे तत्वावरच्या ज्या काय तुला काय 205 त्यांनी काय दिलंय बसेस का होत्या त्या ऑलरेडी बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत. त्यांच्या त्या जवळपास संपत आलेल्या आहेत. त्याच्यामुळे खाजगीचा काही विषय शिल्लक राहिलेला नाही. तत्राप शिवशाही बस असू दे किंबहुना आपली लालपरी साधी बस असू दे किंवा अगदी दुसरी बस असू दे, याच्या अपघातांचं प्रमाण नगण्य किंबहुना नील कसं होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून निश्चितपणे जे काही वाहन चालक आहेत त्या वाहन चालकांना ट्रेनिंग देणं, काही तांत्रिक दोष मी तुम्हाला माहिती देताना पण सांगितलं की काही तांत्रिक दोष पण त्या ठिकाणी आढळून आले आणि म्हणून ते तांत्रिक दोष पण कसे काढता येतील आणि म्हणून इतर पण ज्या काही बाबी आहेत या राज्य कर्मचाऱ्याच्या दर्जाच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यापूर्वीच मोठं आंदोलन झालंय आणि समिती गठीत करण्यात आली. त्या समितीने जे निर्णय केले ते आपल्या सभागृहामध्ये टेबल पण करण्यात आलेले आहेत. आणि पाठीमागच्या काळातल्या सरकारच्या ज्या भूमिका होत्या त्याच भूमिका आत्ताच्या सरकारच्या आहेत आणि त्याच्या प्रमाणे पुढे मार्गक्रमण केलं जात आहे. सन्माननीय उमाताई खापरे. धन्यवाद सभापती महोदय.
खरं ऍक्सिडेंट हा विषय आहे, पण त्यालाच अनुसरून माझा एक प्रश्न असा आहे की जो ड्रायव्हर किंवा कंडक्टर जो आहे हे ड्रायव्हर कंडक्टर खूप गरीब घरातून आलेले असतात, तर त्यांना आपण पेन्शन देतो का, आणि देतो तर आपण त्यांना किती पेन्शन देतो ह्याची माहिती मंत्री महोदयांनी द्यावी. आहेत ना, म्हणून मग त्यांना विचारा, थोडा वेळ असला तर मग आपल्या एसटी महामंडळाचे जे काही सेवानिवृत्त कर्मचारी असतात त्यांना रजेचे पैसे, भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅज्युइटी हे सर्व त्या ठिकाणी दिलं जात आहे. आणि आताच्या घडीला सर्व कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्ती झाल्याच्या नंतर देण्यात आलेले आहे. सन्मान्य शशिकांत शिंदे मंत्री जे असतात ना त्यांना सभापती शेवटी महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये देणार आहे. अनिल शिवशाही परबांनंतर. आणि अनिल नवीन परब, अंबादास एसटीच्या दानवे, बाबतीमधल्या घोषणा सरकारच्या वतीने फार मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये लॉंग रूटच्या गाड्या सोडल्या तर कुठेही शिवशाही, कुठेही नवीन गाड्या आलेल्या नाहीत. जिल्ह्याला आपण कोटे देऊन आपण गाड्या पाठवतायत अशी परिस्थिती आहे. माझे स्पेसिफिक प्रश्न असा आहे, दोन प्रश्न आहेत की एक प्रश्न असा आहे की आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मागे याच सदनामध्ये आपण उत्तर दिलं होतं, ज्यांना येण्यासाठी फार अडचण होते, लॉंग रूटच्या शिवशाही गाड्या असतील किंवा ग्रामीण भागामध्ये जिथं शिक्षणाच्यासाठी एसटीनेच लोकांना, मुलांना यावं लागतं, पण दुर्दैवाने त्यांना एसटीने मिळत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन जिथे मागणी आहे, आणि आपल्याकडे मागण्या केलेल्या आहेत, परंतु आपल्याकडे एसटी उपलब्ध नाही असं सांगितलं जातं. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण बुडतंय, त्या लोकांच्या शिक्षण बुडणार नाही यासाठी आपण एसटीची तरतूद करणार आहात का, एक. आणि दुसरं, प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात आजच्या घडीला कंडक्टर आणि बस वाहक यांची शॉर्टेज असल्यामुळे सुद्धा एसट्या मिळत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेता जिथे जिथे मागणी आहे त्या त्या मागणीची पूर्तता शासन करणार आहे का? आताच्या घडीला सभापती महोदय, एकूण स्वमालकीच्या बसेसची संख्या 15,404 आहे. भाडे तत्वावरच्या 392 बसेस आहेत. अशा एकूण 15,793 बसेस त्या ठिकाणी संपूर्ण राज्याला सेवा देत आहेत. जी काही रुटीन प्रोसेस असते, नवीन बसेस येणं आणि जुन्या बसेस मोडीत काढणं, तर साधारणपणे 929 बसेस आता आपण चालू वर्षाला 21-22 मध्ये मोडीत काढलेले आहेत. पाठीमागच्याही काळामध्ये 1586, 16-17च्या पासूनचा जर आपण विचार केला तर एक साधारणतः 3-4 हजार बसेस आपण त्यांचं आयुष्यमान संपलेल्यामुळे त्यांना निवृत्त केलेलं आहे. त्याच्यासोबतच 2016-17 पासून जर आपण विचार केला तर 797 साध्या बसेस, 17-18 मध्ये 444 शिवशाही बसेस, 18-19 मध्ये परत 56 शिवशाही बसेस, 19-20 मध्ये 1264 या बसेस, त्याच्यामध्ये 700 साध्या, 200 आसनी शयनयान सुविधा असलेली, 344 शिवशाही आणि अशा बसेस आपल्या महामंडळाच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. आपली जी काही मागणी आहे की बाबा ज्या भागामध्ये विद्यार्थ्यांना बसेसची आवश्यकता आहे तर निश्चितपणे त्या ठिकाणी ती सुविधा पुरवली जाईल. आवश्यकतेनुसार खडसे साहेब, आता ही वस्तुस्थिती आहे की हे जे काही मागच्या काळामध्ये आपले निर्णय झाले त्याच्यामध्ये आता एसटी महामंडळाला पण चांगले दिवस येत आहेत. आपण पाहतो की यापूर्वी ज्या रिकाम्या बसेस फिरत होत्या त्याच्यामध्ये आता अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांकडून पण मिळतोय. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आता आपल्याला विद्यार्थ्यांच्या सोयीसाठीची बसेसची त्यांच्या वेळेप्रमाणे व्यवस्था करणं, त्याच्यासाठी जी काही आपल्याला आणखी स्टाफची आवश्यकता असेल तर त्याप्रमाणे मार्गक्रमण केलं जाईल. आपण थांबवू शकतो ना प्रस्ताव. नाही, एक मिनिट. अनिल परब, सन्माननीय सदस्य अनिल परब. सभापती महोदय, अतिशय एक महत्वाचा प्रश्न भाई जगताप यांनी विचारला आहे आणि मी फक्त तेवढ्याच प्रश्नापुरता विचारतो प्रश्न की एसटीचे जे अपघात होतात या शिवशाहीच्या बाबतीमध्ये किंवा सगळ्या संपूर्ण एसटी मध्ये ज्या वेळेला जिथे ब्लॅक स्पॉट्स जे आपण नक्की केलेले आहेत या ब्लॅक स्पॉट्स वरती अपघात सगळ्यात जास्तीत जास्त अपघात होतात.
आणि म्हणून ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आपण प्रशिक्षण दिलं होतं की ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. आज आपल्याकडे ही माहिती आहे की किती ठिकाणी ब्लॅक स्पॉट्सच्या ठिकाणी ट्रेनिंग देऊन पण अपघात झालेले आहेत. याचा अर्थ तिकडे कुठली गाडीची दुरुस्तीचा प्रश्न नाही आहे किंवा बाकी कुठला प्रश्न नाही, केवळ एसटी चालकाची चूक असल्यामुळे ते अपघात झालेले आहेत. असे किती ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी अपघात झालेल्या कर्मचाऱ्यांवरती शासनाने किती अपघात झाले आणि किती अपघातांवरती करणाऱ्या हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती आपण कारवाई केली. सभापती महोदया, ही माहिती तर मी नेमके ब्लॅक स्पॉटवर किती अपघात झाले तर पटलावर ठेवू, परंतु पाठीमागच्या काळामध्ये नाशिकमध्ये असाच एका खासगी बसचा अपघात झाला आणि त्या माध्यमातून प्रकर्षाने हा मुद्दा पुढे आल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही अपघात जास्ती घडणारे जे काही क्षेत्र आहेत ज्याला ब्लॅक स्पॉट आपण बोलतो, तर त्याच्या सुधारणेचा एक कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये हाती घेण्यात आलेला आहे. आणि याही माध्यमातून एसटीचे किती ब्लॅक स्पॉटला अपघात झाले आणि त्याला दोषी कोण वाहन चालक आहेत, मला वाटतं की ही माहिती घेऊन काय कारवाई करण्यात आलेली ती पटलावर ठेवली जाईल. सन्माननीय अंबादास दानवे. सभापती महोदय, या अपघाताला या विषयात माझा पुढचा मुद्दा असा आहे की आता सन्मान्य कपिल पाटलांनी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे लोक असल्याचं सांगितलं. माझा हा प्रश्न आहे मंत्री महोदयांना की हे जे शिवशाहीचे ड्रायव्हर्स आहेत यांना वाहन चालविण्याचं म्हणजे या एसटीचं एक वेगळं प्रशिक्षण असतं ड्रायव्हर्सचं, असं प्रशिक्षण या शिवशाहीचे जे चालक आहेत त्यांना दिलं जातं का, हा एक माझा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न त्याला जोडून आता अनिकेत तटकरेंनी मुद्दा मांडला की याच्यात ऍक्सिडेंट होतात त्याच्यात एसटीच्या नियमानुसार 10 लाख देतात. याच्यामध्ये जर ऍक्सिडेंट शिवशाहीचा झाला असेल तर याला कॉन्ट्रॅक्टर देतो की सरकार, राज्य सरकार देतं, एसटी देते 10 लाख रुपये, हा माझा प्रश्न आहे. याच्यानंतर खडसे साहेब आणि मग जवाई जगताप. सभापती महोदय, मी आपल्याला माहिती देत असताना सांगितलं की बऱ्याचशा संख्या वाईज आता त्या बसेस जवळपास संपत आलेल्या आहेत, त्याच्यामुळे तो प्रश्न काही उद्भवत नाही. आणि सर्व कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाच्या वतीने प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जात आहे. त्यांना जे जे काही आवश्यक ट्रेनिंग आहे ते त्या ठिकाणी दिलं जात आहे. आता आपण जी काही माहिती मागितलेली आहे ती माहिती घेऊन पटलावर ठेवली जाईल. खडसे साहेब. सभापतीमध्ये महाराष्ट्रभरामधली तशी स्थिती आहे. मी परवा दिवशी जळगाव जिल्ह्याची माहिती घेतली आणि जळगाव जिल्ह्यामध्ये बसेसची संख्या कमी आहे, त्याच्याबरोबर कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे जे शेड्यूल्स आहेत आपले ज्या ज्या ठिकाणी लांबवर जातात ते बंद करण्यात आलेले आहे. कारण देतात की पावसाळ्यामध्ये मला ट्रॅफिक कमी मिळतं. परिणाम आणखी असा आहे की विद्यार्थ्यांसाठी ज्या बसेस आपल्या आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी जाणाऱ्या बसेस त्या नियमित येतच नाही, पण त्या पुरेशा नाही आहे आणि कर्मचारी नसल्यामुळे त्या बसेस नाहीत. तर विद्यार्थ्यांसाठी खास करून म्हणजे मी मुक्ताईनगर आणि उदवळचं तरी तुम्हाला उदाहरण देईल परवाचं की तासन तास विद्यार्थी त्या ठिकाणी बसतात, तुमच्या बसेस वेळेवर येत नाही, नंतर सांगतात की शेड्यूल आता तुमचं रद्द झालेलं आहे. मग अशा ठिकाणी पुरेशा बस व्यवस्था करून पुरेसा स्टाफची व्यवस्था करून त्या ठिकाणी आपण कारवाई करणार आहात का एक. आणि अगदी या एसटी बस स्टँडची व्यवस्था दुरावस्था इतकी खराब झालेली आहे. म्हणजे आता परवा दिवशी भुसावळचाही विषय होता, भुसावळची आमची बस स्टँड पाहिलं तर त्या ठिकाणी ती इतकी दुरावस्था त्या ठिकाणी दिसते. मुक्ताईनगरच्या या ठिकाणी पाहिलं तर इतके घाणेरडे त्या ठिकाणी बस स्टँड आणि डेपो या ठिकाणी आहेत. तर खास करून दुरुस्तीसाठी त्या ठिकाणी काही आपण उपाययोजना करणार आहात का आणि विद्यार्थ्यांसाठी बसेस नियमित चालतील या ठिकाणी काही विशेष अशी उपाययोजना आपण करणार आहात. सभापती महोदय, मी यापूर्वीच उत्तर देताना सांगितलं की यापूर्वी एसटी महामंडळाच्या बसेस बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्रवासी संख्या कमी असल्यामुळे रिकाम्या फिरताना आपल्याला दिसायच्या आणि म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या शासनाने जे काही महत्वाकांक्षी निर्णय केले त्याची माहिती पण मी आपल्याला दिली की 75 वर्षाच्या वरच्या वृद्धांना मोफत प्रवास, 65 ते 75 वयाच्या नागरिकांना त्या ठिकाणी एसटी भाड्यामध्ये 50% सूट, महिलांना त्या ठिकाणी 50% एसटी भाड्यामध्ये सूट. आकडेवारी पण मी आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की त्याच्यामुळे एसटीला चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी संपूर्ण भागात मिळतोय. आणि म्हणून आपण जसं खडसे साहेब म्हटले की विद्यार्थ्यांच्यासाठी या
वेळेवर त्या बसेस उपलब्ध झाल्या पाहिजे. त्यांच्या कॉलेजच्या शाळेच्या वेळेनुसार त्या ठिकाणी त्यांना ती सेवा मिळायला पाहिजे. निश्चितपणे याची काळजी त्या ठिकाणी घेतली जाईल. आणि म्हणून संपूर्ण या संदर्भामध्ये पण मी आपल्याला माहिती या ठिकाणी दिलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्रातले जे काही 500च्या पेक्षा जास्त आपले बस स्टँड आहेत, बस स्थानक आहेत, त्या सर्व बस स्थानकांचं स्वच्छता करणं, त्याचा रंगरंगोटी करणं, काही ठिकाणी दुरुस्ती करणं, काही ठिकाणी नवीन आता 400 कोटी रुपये, यापूर्वी खडसे साहेब 100-150 कोटीच्या पुढे निधी दिला जात नव्हता. चालू वर्षाला 400 कोटीच्या पेक्षा जास्तीचा निधी या बस स्थानकांच्या कुठे कॉन्क्रिटीकरण करायचं आहे, कुठे काय दुरुस्ती करायची आहे त्याच्यासाठी सरकारच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. काही बस स्थानक आपण त्या ठिकाणी बीओटी तत्वावर पण काही करता येईल का त्याचाही शासनाच्या समोर तेही प्रस्ताव तपास पर्टिक्युलर मुक्ताईनगर आणि बोदवडचं माहिती घेऊन आपल्याला त्या ठिकाणी कळवलं जाईल. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जो काही चांगला प्रतिसाद या एसटीला मिळतो आहे त्या दृष्टिकोनातून बसेसची पण संख्या वाढवणं, चांगली सेवा कशी देता येईल त्या दृष्टिकोनातून कार्य करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. नंतर लंच ब्रेक नंतर लक्ष वेधू. सॉरी. एक गोष्ट चांगली झाली की शिवशाहीच्या माध्यमातून चर्चा होऊन संपूर्ण एसटी महामंडळाची चर्चा झाली 3:30 वाजता जे आवश्यक आहे. परंतु मूळ प्रश्न बाजूला राहिलाय. आपल्याला मी नम्रपणे सांगू इच्छितो, आपण सोयी सुखसोयी कशा वाढवल्या त्या वाढवाव्याच लागतात. काळानुरूप त्याच्यामध्ये बदल करावा लागतो आणि त्याचं स्वागतही होतं आणि त्याचा पूर्णतः नागरिकांना फायदा मिळतो, तो मिळतो आहे. मूळ प्रश्न असा आहे की अपघाताच्या बाबतीमध्ये बोलत असताना त्याच्यामध्ये एसी मध्ये बसमध्ये माणसं भाजून मेलेत, नाही का मेली त्यांच्याबद्दलचा प्रश्न आहे. बरं, त्या बसेसना आग लागते त्याची कारण काय त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. आणि 1-2 माणसं नाही, अशी 100 पेक्षा जास्त माणसं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत, तो प्रश्न आहे. बाकीच्या गोष्टी वेळेवर सोडणं वेळेवर नाही सोडणं हे तर होतच राहील, त्याच्याबद्दल कुणाचं काय दुमत असण्याचं काय कारण आहे. पण त्याचं उत्तर आलंच नाही की त्या बाबतीमध्ये आपण काय करणार आहात. मला 2 प्रश्न माझे साधे आहेत. 8 लाख किलोमीटर आणि 10 वर्ष पूर्ण झालेल्या किती बसेस आज एसटी महामंडळामध्ये आहेत, हे उत्तर सोपं असेल, ते लगेच लिहून देतील, ते सांगा. नंबर 2, या अपघातामध्ये मृत्युमुखी पडणारे जे लोक आहेत ते अपघात थांबवण्यासाठीची काय योजना आपण करत आहात. नंबर 3, जगभरामध्ये अशा आणि आपल्या देशभरामध्ये अशा एसी बसेस धावतात आहेत, परंतु त्याच्यामध्ये प्रिकॉशन घेतली जाते. आधुनिकीकरणाच्या माध्यमातून तिथे काही साधनं बसवली जातात. जर असा एखादा प्रसंग आला, आग लागली, तर तिथे ताबडतोब काय तर करता येतं. या शिवशाहीला लागलेल्या आगीमध्ये एकही माणसाला बाहेर येता आलं नाही. हे दुर्दैवी चित्र आपल्या समोर मी ठेवलंय आणि ते खरं आहे. त्याच्या बाबतीमध्ये काय उपाययोजना करणार, असे 3 मुळात तेच प्रश्न होते, त्याचं उत्तर एकही आलेलं नाही. सभापती महोदया, अपघातांची आकडेवारी आपल्या समोर या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. स्वमालकीच्या 900 बसेस आहेत, त्याच्यापैकी 245 अपघात झाले हे पण मान्य करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 10 लोकांचं दुःखद निधन झालं हे पण मान्य करण्यात आलेलं आहे. भाडे तत्वावरच्या 205 बसेसच्या 50-60 अपघात झाले, त्याच्यामध्ये 7 लोकांचं दुःखद निधन झालं हे पण मान्य करण्यात आलेलं. कोणती गोष्ट लपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला नाही. सभापती महोदया, जे काही आगीच्या घटनेमुळे जे काही दुःखद निधन झालंय, ज्या घटना घडल्या, तर त्याच्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर त्या समितीने जे काही रिकमेंडेशन्स केलेले आहेत त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाते आहे. दुसरी गोष्ट, भाडे तत्वावरच्या ज्या काही बसेस होत्या ते माहिती आपल्याला दिलेलीच आहे की
ही जी काही आकडेवारी आहे ती टेबलवर त्यांना ठेवली पुढे जाईल. जमणार नाही. नाही नाही, उत्तर घ्यायची ना तुमची, विचार ऐकायचं नाही. मी सांगते सभागृहाला. आपण मनापासून प्रयत्न करत आहात. नाही नाही भाई, मंत्री आता महोदय. मला काय वाटतंय, आता 1 तास चर्चा चालली आहे, किती वेळ. मंत्री महोदय, आपण मनापासून प्रयत्न करत आहात, आम्हाला ते कळतंय, परंतु माझी आपल्याला ती विनंती आहे, कारण जोपर्यंत दुपारी- रोगच कळला दुपारी नाही देते. तर आम्ही त्याचा काय उपाय करणार. अशा 8 लाख किलोमीटर चाललेल्या आणि 10 वर्ष झालेल्या एसटी महामंडळामध्ये अशा किती बसेस आज कार्यरत आहेत? साधा प्रश्न आहे. 10 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या अंदाजे 4000 बसेस आज अस्तित्वात आहेत. आणि नाही नाही, आता तुम्ही समारोप अरे 10 करा. वर- खूप झालं, 50 मिनिटं हीच लक्षवेधी चालली.